आपण वेगवान बातम्यांचा आढावा जाणूनच घेणार आहोत, पण तत्पूर्वी एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे खंबाटकी घाटापासून सुमारे 8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात। मुंबई गोवा महामार्गावर माणगावमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। पुणे बंगळुरू महामार्गावर वाहनांच्या यामुळे लांबच लांब रांगा लागलेल्या पाहता येतात। तर आपण ही तिन्ही दृश्य पाहतोय। माणगावामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे। खंबाटकी घाटामध्ये सुद्धा वाहनांची गर्दी पाहायला मिळते। तर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती सुद्धा कोंडी झाली आहे। सलग सुट्ट्यांमुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी आणि मोठ्या प्रमाणात वर्दळ पाहायला मिळते आणि ही तिन्ही दृश्य आपण पाहू शकतोय। पुढे आपण साताऱ्यामध्ये जाऊया। पुणे बंगळुरू महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। खंबाटकी घाटापासून सुमारे 8 किलोमीटर पर्यंत या वाहनांच्या रांगा लागल्या। सलग सुट्ट्यांमुळे रस्त्यांवर वाहनांची गर्दी पाहायला मिळते। घाटात वाहनं गरम होऊन बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे। याचबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी साई यांच्याकडून। साई, खंबाटकी घाटामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची गर्दी आणि वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे। सध्या काय तिकडची स्थिती आहे? नक्कीच आज पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरती खंबाटकी घाटापासून ते शिरवळ पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। सुमारे 8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळतं आणि सलग सुट्ट्या असल्यामुळे पर्यटक महाबळेश्वर असेल, पाचगणी असेल, कास, बामनोली या पर्यटन स्थळी निघाल्याने या वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळते। आणि तसेच खंबाटकी घाटामध्ये देखील मोठे कंटेनर असतील आणि 4 व्हीलर गाड्या असतील या गरम होऊन बंद पडल्याने देखील या वाहतूक कोंडीमध्ये अधिक भर पडल्याचं चित्र समोर येत आहे। बरं, अधिक अपडेट तुमच्याकडनं जाणून घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। पुढे अजून एक मोठी बातमी ती म्हणजे मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा माणगावामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे। सलग सुट्ट्यांमुळे कोकणामध्ये पर्यटकांची गर्दी वाढताना दिसते आणि याच पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा मोठ्या प्रमाणात होतोय। याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी कमलाकर यांच्याकडून। कमलाकर, मुंबई गोवा महामार्गावरती सुद्धा वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे। वाहतूक प्रशासन कसं सज्ज आहे? नक्कीच गाडगे, सकाळपासूनच मुंबई गोवा महामार्गावरती मुंबईच्या दिशेने पर्यटक मोठ्या प्रमाणावरती कोकण आणि तळ कोकणामध्ये जात आहेत। त्यामुळे वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या आहेत। माणगाव हे अरुंद रस्ता असल्यामुळे माणगावच्या बाजूला बाहेर किमान 8 किलोमीटर अंतरावरती आणि पुणे बाजूकडून देखील पर्यटक मोठ्या प्रमाणावरती कोकणामध्ये पर्यटनासाठी आलेले आहेत आणि सलग 3 दिवस सुट्ट्या लागल्यामुळे माणगावच्या बाहेर जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती या रांगा पुणे बाजूच्या दिशेने देखील। कमलाकर, अधिक अपडेट तुमच्याकडे जाणून घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर मुंबई गोवा हायवे प्रमाणेच मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर सुद्धा प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। 5 ते 6 किलोमीटर वाहनांच्या रांगाच पाहायला मिळतात। सलग 3 दिवस सुट्ट्या आल्यामुळे पर्यटकांची गर्दी वाढली आहे। त्यामुळे वाहनांची वर्दळ वाढली आहे आणि मोठ्या प्रमाणात एक्सप्रेसवे जाम झालेले दिसून येत आहेत। वाहनांची गर्दी पाहायला मिळते। याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी प्रवीण यांच्याकडून। प्रवीण, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहनांनी भरलेला दिसतोय। वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। सध्याची काय स्थिती? गाडगे, नक्कीच सलग 3 दिवस सुट्ट्या आलेल्या आहेत। आता शनिवार, उद्याचा रविवार आणि परवाचा नाताळ। या सुट्ट्यांमुळे मुंबईकर जे आहेत ते आपल्या सुट्ट्या घालवण्यासाठी पुण्याच्या दिशेने निघालेले आहेत। खरं तर दर शनिवार रविवारी या घाटामध्ये ट्रॅफिक जाम होतोच, परंतु 3 दिवसाच्या सुट्ट्या आल्यामुळे सकाळपासूनच प्रचंड वाहनांची कोंडी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरच्या पुणा लेनवरती दिसून येत आहे। खूप संत गतीने वाहनं ही पुढे सरकत आहेत आणि चढणीचा हा घाट असल्यामुळे काही गाड्या बंद पडण्याचं प्रमाण देखील होताना दिसते। त्यामुळे आणखीनच ट्रॅफिक ही या घाटामध्ये झालेली दिसते। बरं, अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।